दिनांक 5 जुलै ते 8 जुलै या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जे नुकसान झालेलं आहे आणि त्याबाबत प्रशासनाने आम्ही सर्वांनी म्हणजे सर्व विभागांनी एकत्रित बैठक घेऊन त्या संदर्भात आम्ही जे रिस्पॉन्स दिलेला आहे आपत्तीच्या काळामध्ये तर त्याबाबत आपल्या सर्वांना याद्वारे अवगत करीत आहे. खेड तालुक्यामध्ये एकूण 5 दुर्घटना घडल्या. त्यामध्ये शेलू या ठिकाणी एक अमोल डांगले परस्ते शेलू येथे श्री अमोल डांगले यांचा हे ते मिसिंग आहे. त्यांची गाडी तिथे सापडलेली आहे आणि त्याचा शोध PMRDAची टीम तसेच NDRFची टीम देखील घेत आहे. रेटवडी येथे समीर जाधव हे त्या ठिकाणी बुडून मृत्युमुखी पडलेले आहे आणि त्यांची बॉडी सापडलेली आहे आणि तिचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट उद्या कार्यालयात सादर होईल. उद्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर उद्याच्या उद्या आम्ही त्यांच्या अकाउंटवर त्यांच्या वारसांच्या अकाउंटवर जी आपत्तीची मदत आहे ती देण्यासाठी पुढची सर्व कार्यवाही केलेली आहे. भिंत पडून 2 व्यक्ती मयत झाल्या. पासवान म्हणजे कुटुंब आहे. पासवान कुटुंबातील 2 व्यक्ती मयत झालेल्या आहेत. त्यांचा देखील पोस्टमॉर्टम रिपोर्ट उद्या प्राप्त होईल आणि त्या संदर्भात आपत्तीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घरात पाणी घुसून खेड तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर आम्ही त्या 2 प्रकारच्या टीम्स केलेल्या आहेत. त्यामध्ये नगरपालिकेसाठी मुख्याधिकारी यांच्या नियंत्रणाखाली मंडळ अधिकारी तसेच तलाठी आणि कर निर्धारण अधिकारी अशा व्यक्तींची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्या तिन्ही नगरपालिकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी घुसून नुकसान झालं त्याचा पंचनामा आणि त्याचा अहवाल हा तेथील मुख्याधिकारी यांच्या सहीने हा या कार्यालयात सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही त्यामध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये घरात पाणी घुसून जे नुकसान झालं त्या ठिकाणी व्हिडिओ आपलं ग्रामसेवक आणि आमचे महसूल अधिकारी हे एकत्रित रीतीने पंचनामा करून त्याचा रिपोर्ट आपल्याला देणार आहे. या ठिकाणी 3 रूट हे STचे बंद झालेले आहेत रस्ता खराब झाल्यामुळे आणि पूल खचल्यामुळे. तर ते जे 3 रूट आहेत ते सुरू करण्यासाठी वेताळे या ठिकाणचा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याचं नियोजन आहे. 13/7 पर्यंत वेताळे येथील रस्ता दुरुस्त केला जाईल आणि ते जे 3 रूट आहेत ते तिन्ही रूट सुरू करण्यात येतील. यामध्ये येनिवे राजगुरुनगर येनिवे नंतर साबर्डी निर्मळवाडी आणि राजगुरुनगर पाईट हे तिन्ही रूट त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. खेड तालुक्यामध्ये एकूण MSEBचं म्हणजे वितरण महावितरणचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामध्ये ST पोल जे कोलॅप्स झाले ते 32 ST पोल कोलॅप्स झाले. त्यानंतर हाय टेन्शन केबल तुटण्याच्या घटना या 24 घडल्या. लो टेन्शन पोल 97 लो टेन्शन पोल पडले. त्याचबरोबर लो टेन्शन पोल केबल तुटण्याच्या घटना या 105 घडलेल्या आहेत. तसेच ट्रान्सफॉर्मर देखील 7 ट्रान्सफॉर्मरला नुकसान झालेलं आहे. असं एकूण एवढ्या नुकसानीमुळे एकूण 2377 कुटुंबांची लाईट ही डिस्कनेक्ट झाली होती. त्यांना अंधारात काही काळ राहावं लागलं. परंतु 24 तासाच्या आत पाऊस उघडल्यानंतर MSEBने 24 तासाच्या आत सदर विद्युत पुरवठा रिस्टोर केलेला आहे सक्सेसफुली आणि इतर जे नुकसान झालेलं आहे ते दुरुस्त करीत आहे. त्याचबरोबर आता मुख्य नुकसान जे झालं आहे शेतीचं तर त्या शेतीच्या नुकसानाचे आपण जे प्रकार केलेले आहेत तर ते 3 प्रकारे आपण करत आहोत. काही ठिकाणी शेतातला गाळ वाहून गेला, काही ठिकाणी वाहून गेलेला गाळ एखाद्या शेतात जमा झाला आणि त्याचबरोबर ज्या रोपवाटिका आहेत किंवा लावलेली पिकं आहेत लागवडीखालची पिकं त्यांचं नुकसान झालं. मावळ पट्ट्यामध्ये ज्या कुडे आणि पाईट या ठिकाणी मागच्या 2 दिवसामध्ये 110 mm एका दिवसामध्ये 110 mm आणि त्याच्या आधीच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे तेथील जे नुकसान आहे ते नुकसान आपण त्याचं मूल्यमापन करण्यासाठी आपण ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्या नेतृत्वाखाली टीम्स तयार केलेल्या आहेत. त्या टीम्स या उद्यापासून कार्यान्वित होतील. म्हणजे शुक्रवार दिनांक 10 जुलैपासून त्या टीम्स कार्यान्वित होतील आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसा आदेशही आम्ही काढलेला आहे की शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असले तरी देखील त्या टीम्स कार्यरत राहतील आणि शक्यतो सोमवार संध्याकाळपर्यंत आपल्याला ॲक्च्युअल जो नुकसानीचा पंचनामे आहेत ते नुकसानीचे पंचनामे आपल्याला मिळतील. त्याचबरोबर ज्या ठिकाणी ताल तुटले किंवा माती खरडून गेली तर तिथे मृदा व जलसंधारण विभागाला आम्ही त्यामध्ये
पत्र देणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांची जी तरतूद असते की शेतकऱ्याला त्याचे मृदेचं संवर्धन करण्यासाठी मदत करणे, तर ते जे काम आहे ते त्यांच्याकडून ते होणार आहे. त्याचबरोबर जो पठारी प्रदेश आहे त्या भागामध्ये म्हणजे सपाट प्रदेश आहे, त्या भागामध्ये जे नुकसान झालं त्यासाठी देखील आम्ही याच प्रकारे टीम्स नेमलेल्या आहेत आणि ते ग्राम महसूल अधिकारी किंवा गट विकास अधिकारी आपलं ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली सदर टीम्स या काम करतील आणि त्यांचे पंचनामे देखील सोमवारी संध्याकाळपर्यंत सादर होतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. तसंच खेड तालुक्यामध्ये जे पशुधन नुकसान झालेलं आहे त्याचे आपले पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपल्याकडे आलेले आहेत. त्यामध्ये वेताळी गावात 40 कोंबड्या, 24 मोठी जनावरे व 10 शेळ्या मयत पावलेल्या आहेत. त्याचबरोबर साबोडे येथे 2 मोठी जनावरे मयत झाल्याचे दिसून आलेले आहे. आपल्या शासन निर्णयानुसार जी रक्कम आहे ती शेळीसाठी 4,000 रुपये, मोठ्या जनावरांसाठी 34,000 रुपये आणि कोंबडीसाठी 100 रुपये अशी जी नुकसानीची रक्कम आहे ती त्यांना आपले पंचनामे आलेले आहेत. सोमवार संध्याकाळपर्यंत आम्ही नाणे करण्याचा या ठिकाणी पूर्ण नियोजन केलेलं आहे. साठलेलं पाणी आणि आडलेले रस्ते त्याच्यावर एक सांगा. खेड तालुक्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणी आलं आणि त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला. तसेच काही लोकांच्या घरात देखील पाणी त्या ठिकाणी गेलेलं आहे. तर नैसर्गिक प्रवास असे आढळून आले की जो नैसर्गिक प्रवाह आहे त्यामध्ये त्याला अडथळा निर्माण केल्यामुळे किंवा नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे किंवा नैसर्गिक प्रवाह हा बंदिस्त करण्याचा विनापरवानगी बंदिस्त करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे नुकसान झालेलं आहे. तर असे जे प्रॉब्लेम्स आढळून आलेले आहेत ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून आम्ही ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत सदर प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करू आणि त्याच्यावर तात्काळ कडक कारवाई करणार आहोत. ज्या ठिकाणी आदेश पारित झालेले आहेत त्या आदेशांच्या संदर्भाने PMRDA जे नियोजन प्राधिकरण आहे त्यांना देखील आम्ही कळवणार आहोत, जेणेकरून अवैध बांधकामांवर कठोर कारवाई करून यानंतर पुढे अवैध बांधकाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल.